भीम प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील 8 जणांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक बाबा बाबरे यांनी दिली आहे। भीम प्रतिष्ठानतर्फे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील 8 जणांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सोलापुरातील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह येथे मसा पुण्याच्या मुख्य कार्यवाहक डॉक्टर स्वाती महाळंक यांच्या हस्ते व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। भीम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही भीम प्रतिष्ठान पुरस्कार सुरुवात केली। तिथून आम्ही आदर्श पालक पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्तानं आदर्श पालक पुरस्कार जाहीर केला। त्यानंतर आम्ही दत्तक पालक योजना छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्तानं सुरुवात केली। त्याच ज्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं नेत्रदान आणि कार्यक्रम आम्ही घडवले। त्याचाच एक भाग म्हणून हे भीम प्रतिष्ठान पुरस्कारचा कार्यक्रम आम्ही सालातोमानं आयोजित करतो। ह्या कार्यक्रमाला आज 26 वर्षे पूर्ण होतात। या पत्रकार परिषदेचे संयोजक अमित बाबरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मस्के, सचिव अकबर शेख, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे, ॲडव्होकेट स्वाती मस्के आदी उपस्थित होते। यावेळी भीमराव मोरे सामाजिक, सीमा भंडारी शैक्षणिक, बलभीम पाखरे कामगार, किरण बनसोडे पत्रकारिता, रुक्मिणी लामतुरे गौरव पुरस्कार, प्रकाश शेळके विशेष गौरव पुरस्कार, रेणुका हिरेमठ सन्मानपत्र, प्राजक्ता सोलंकर सन्मानपत्र तर आदर्श पालक पुरस्कारासाठी कृष्णा व रत्नमाला यांची निवड करण्यात आली आहे। सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे।